नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आझाद मैदानाचेर CJPच्या आंदोलनाची विक्ट्री आणि त्या विक्ट्री सेलेब्रेशना उपरांत पणजी पुलीस हेडक्वॉर्टरा मुखार जाल्लो प्रकार ह्या सगळ्या फाटभुंयेर खुबश्या जाणांक उमळशीक आसा की नेमकें कितें घडलें आनी थंय वाद कित्याक लागून जालो, कोणा भितर वाद जालो. त्या वेळार पणजी हेडक्वॉर्टरा मुखार तुमी फेसबूक लायव्हाचेर ती घडणूक पळयलीच आसतली आणि ज्या एका युथा कडेन BJPचे 2 यूथ ऑफिशियल्स युवा कार्यकर्ते आर्ग्युमेंट करताले आणि त्या आर्ग्युमेंटांतल्यान जो कितें वाद त्या वेळार जालो त्या आर्ग्युमेंटान तुमी एक भुरगो पळयलो आसतलो आणि जो भुरगो आक्रमक पद्दतीन त्यांच्या बरोबर आर्ग्युमेंट करतालो आणि तांकां उत्तर दितालो. तेच बाब सुदीप दळवी आमच्या बरोबर आसा. सुदीप बाब, तुमकां येवकार ह्या कार्यावळीन. सुदीप दळवी हे गोंयचे एक नामनेचे आघाडीचे सोशल एक्टिविस्ट. खरें म्हटल्यार आयज ते खरेंच आमच्या बरोबर ह्या मुलाखतीक आसतले काय तुरुंगान आसतले असो प्रश्न पडलेलो म्हाका. पूण सुदैवान ते पुलीस चौकशी उपरांत भायर सरले आणि त्यांच्या बरोबर हो इंटरव्यूचो योग जुळून आयलो. त्या दिसा जेन्ना सुदीप दळवी हाच्या बरोबर BJPचे 2 युवा कार्यकर्ते, तातूंतली एक नगरसेवक आसा, आर्ग्युमेंट करताले तेन्ना एक असो विशय येयलो, तूं कोण, तूं खंयसून येयला, तूं भायसून येयला मरे आनी तुजें नांव आमकां कित्याक जाय, येतान तूं कोण, असो प्रश्न तांणी सुदीप दळवीक विचारलो. तोच आमी प्रश्न आतां सुदीप दळवीक विचारता. सुदीप दळवी, तूं कोण? तुमच्या मुखारा जे कितें आहा तें. नो, प्रश्न असो आसा की खूब जाणांक सुदीप दळवी कोण हो खबर ना. खूब जाणांक दिसता हो कोण तरी भायरसून येयला आनी हांगासर कितें तरी ह्या असल्या एक्टिविटीजान आसा. सो आमच्या प्रेक्षकांक, आमच्या लोकांक, आमच्या गोंयकारांक सुदीप दळवी हो कोण, सुदीप दळवी हो गोंया कडेन कसो कनेक्ट आसा आनी सुदीप दळवीचो बॅकग्रावंड कितें हें लोकांक आमच्या कळपाक जाय. आनी म्हणून तुका हांव सांगता की प्लीज पूट युअर हिस्ट्री. बाबा, हू इज सुदीप दळवी? नाव सुदीप दळवी म्हटल्यार दळवी कुटुंबाचो चिरंजीव हांव. मंगेश महालक्ष्मी म्हाजें दैवत. कुठाळी म्हाजें मूळ गांव. आवय आनी बापूय म्हजे गव्हर्मेंट सर्वंट्स आसले. आवय म्हाजी एका सरकारी शाळेंत प्रिंसिपल आसली आनी बापूय म्हजो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान डिव्हिजन इंजिनियर आसलो. खंय? मध्य प्रदेशान, इंदोरान. धाकटेपणाचे आनी भुरगेपणा पासून हांव इंदोरान रावलो. म्हाजी जी स्कूल एज्युकेशन आहा, म्हणजे जी अप टू 12th क्लास जी म्हजी एज्युकेशन घडली ती सगळी मध्य प्रदेशान घडली. त्याच्या उपरांत हांव बेंगलोर पावलो. बेंगलोर पासून हांवें पयलीं B.Pharm केली. B.Pharm केल्या उपरांत M.Pharm केली. टॅक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलें आनी मागीर हांव रिसर्च सायंटिस्ट म्हणून, म्हणजे टॅक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सायंटिस्ट केला, जेका फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट म्हणटा. हांव फॉर्म्युलेशन सायंटिस्ट आसलो 15 वर्सां खातीर. फादर बिस्मार्काचो म्हाका साथ मेळ्ळो, त्यांनी म्हाका घडयलो आनी त्याच्या बरोबर जे कितें अल्पावधी 3 वर्सां 4 वर्सांची अवधी त्याच्या बरोबर घालयली, म्हाका जी प्रेरणा मेळ्ळी आनी तीच प्रेरणा घेवन हांव फुडें सरलो आनी आयज जे कितें आतां तुमच्या मुखार आहा. आनी ही म्हाजी गोंयची ही दळवी फॅमिली मध्य प्रदेशान इंदोराक कशी पावली? हे पळय, एक टायम आसलो जेन्ना गोंयान जे हिंदू समाजाचे लोक आसले तेंच्या कडेन एज्युकेशन आसलें, तेंच्या कडेन शिक्षा आसली, पण ऑपॉर्च्युनिटीज किंवा जेका संदी म्हणटा ती संदी तांकां गोंयान मेळूंक ना. ताका लागून जितले हे संस्थानीक आसले, इंदोर संस्थान, ग्वालियर संस्थान, देवास संस्थान, भोपाळ संस्थान, औंध संस्थान, ह्या सगळ्या संस्थानीक जे लोक आसले त्यांनी हांकां आपयले. शेणवय म्हणजे जे गौड सारस्वत ब्राह्मण कम्युनिटी जेका म्हणटा, तर दुभाशी आमी एक कॉमन आडनांव आहा सारस्वतां मदीं. दुभाशी म्हणजे ट्रान्सलेटर बेसिकली. एक्झॅक्टली. तर जे लिटररी वर्क जितले ह्या संस्थानिकांचे असले ते सगळे लिटररी वर्क सांबाळपाक ह्या लोकांक त्यांनी संधी दिली आणि त्या प्रमाणे 150-100 वर्सां पयलीं हे सगळे लोक स्थळांतर जावन थंय सेटल जाल्ले. आणि जे ते सेटल जावपी परिवार, त्याच्यामध्ये 2 परिवार. एक परिवार लोटलीकर परिवार किंवा लोटलीकर कुटुंब आणि एक दळवी कुटुंब. माझी आवय लोटलीकर आणि माझे बापूय, म्हणजे जे आमचो जो सरनेम आहा, आमचो जो आडनाव आहा ते दळवी. ही माझी कहाणी. आझाद मैदानाचेर त्या दिसा सुदीप जो प्रकार घडलो, आता धर्मेंद्र प्रधानाचो राजीनामो जालो, त्याच्यानंतर उपोषणूय फाटी घेतलें आणि एक विक्ट्री, विजयोत्सव साजरो करपाक म्हणून आझाद मैदानाचेर त्या दिसा भुरगीं सगळीं एकठांय जालीं. त्या वेळार ते सगळे सेलिब्रेशन जालें, सगळें जालें आणि एक कोण तरी भुरगो
तोंडाक मास्क घालून तो एक प्लाकार्ड हातान घेवन आसलो आनी त्या प्लाकार्डाचेर बरयल्लें फ्री उमर खलीद, फ्री शर्जील इमाम, फ्री भीमा कोरेगांव 16 आनी पुलिसांनी ताका पळयल्या उपरांत पुलिसांनी ताका ताब्यात घेतलो. कितें जालो नेमको प्रकार? हो विशय कितें नेमको? प्रकार असो घडलो की त्या दिवशी आमची प्रोटेस्ट करपाची केन्ना डेमॉन्स्ट्रेशन करपाची कांयच उमेद नासली. आमी थंय पावले सेलिब्रेशन करपाक. हांवें स्वता फुगाटे आनी रंग आनी गुलाल आनी मिठाई आनी तुमचे चॉकलेट्स आनी टॉफी हे सगळें हाडले थिंगा आनी आमी सेलिब्रेट करपाचें म्हणून आसता. तुमी फोटो पळोवंक शकता. म्हाज्या हातीन एक घुमट आसलो आनी हांव घुमट वाजयतालो. सो इट वॉज अ सेलिब्रेशन. कित्याक हे जे आमचे तरणाटे आहा जे पयल्या फावटी भायर सरले गेले आसात, पयल्या फावटी ज्यांनी अचिवमेंट घेतली, जाका अचिवमेंट किंवा उपलब्धी जे म्हणटात ती उपलब्धी तांकां पयल्या फावटी लागली, तांकां सेलिब्रेट करपाक, तांकां वयर काडपाक, तांकां एक उमेद दिवपाक हो सेलिब्रेशन आसलो. त्या सेलिब्रेशना भितर एक मनीस असलो जाका हांव तेन्ना वळखत नासलो. तेचें नांव मोहम्मद दानिश, ओके, रावपी दिल्लीचो. तूं ते पयलीं ताका केन्नाच वळखोंक ना, ताका पयल्या फावटी तेन्नाच पळयलें हांवें. आनी त्या भुरग्याच्या हातीन एक पोस्टर आसलें, फ्री शर्जील इमाम, फ्री उमर खालीद अँड फ्री भीमा कोरेगांव 16 हो तेचो मॅसेज आसलो. आनी एका दृश्ट्यान पळयल्यार तुमकां दिसता की सेलिब्रेशनाचो टायम आसलो आनी सेलिब्रेशनाच्या टायमार प्रोटेस्ट करपाची किंवा प्रोटेस्ट पोस्टर घेवपाची कितें गरज. पण तुमकां एक सांगता, तो भुरगो दिल्लीचो आनी दिल्लीन ही गजाल कॉमन आहा. दिल्ली शहरान 2 प्रोटेस्ट सायट्स आहा. एक आहा जंतर मंतर आनी दुसरी आहा बोट क्लब. आनी सदांच दर एकल्या दिवशी कोणचो ना कोणचो वेगळ्या वेगळ्या देशाच्या भागातलो प्रोटेस्ट थंय चालूच असता. लोकांक एक म्हणजे संवय असता की दॅट प्लेसीस आर मेनली मेन फॉर protest not only for the people of Delhi but for people of all over India. Yes, correct. तुम्ही पळयले सगळे किसान मोर्चा जेन्ना जाल्लो, जेन्ना NTCA एजिटेशन जेन्ना जालो, तेन्ना हे बोट क्लब जंतर मंतर आमचे तीर्थस्थळ. आणि त्या भुरग्याच्या हातीन ते पोस्टर असले. ते पोस्टर मिडियाच्या भितर कोणी तरी ते पोस्टर पळयलें आनी ते पोस्टराची पुलिसाक कंप्लेंट केली. कंप्लेंट करपा सारखी कांयच गजाल नासली. बाबासाहेबांनी आमकां जी घटना दिली आहा, आमकां जे संविधान दिलें आहा, त्या संविधाना भितर एक आर्टिकल आहा, आर्टिकल 19(1)(a), फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. तुमच्या मनान जे कितें आहा ते गैरकानुनी नसताना आनी राष्ट्रविरोधी नसताना लोकांच्या उजीर दवरपाची तुमकां 100% 100% संधी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहा. आनी त्या संदीचा त्यांनी प्रयोग केला. म्हाका तातूंत कांयच गैर दिसना. आता तुम्ही तशें म्हटलें की संविधानान आमकां हो अधिकार दिला, बाबासाहेब आंबेडकरान आमकां हो अधिकार दिला, आणि गैरसंविधान नाजाल्यार कायद्यान चुकीचें अशा पद्दतीन खंयचीच जी गजाल ना, ती गजाल व्यक्त करपाचो पूर्णपणे सगळ्यांक अधिकार आहा. पुणून तुमच्या त्या प्रकरणा उपरांत ज्या पद्दतीन उमर खलीद, शर्जील इमाम हे टेररिस्ट आणि तेंचें नांव आमी मातूय सहन करून घेवचें ना अशें म्हणून जेंचो देशप्रेम उफाळून येयलें आनी त्या जाग्याचेर तुमच्या बरोबर जे वाद घालपाक दोगूय जाण येयले, आर दे टेररिस्ट? हे सगळे उजव्या विचारसरणीचे जे शत्रुबुद्धी लोक आहा तांचो हो अपप्रचार. हू इज आय वॉन्ट टू नो अँड आय वॉन्ट यू टू पुट दीस बिफोर ऑल अवर व्ह्युअर्स. बाबा, उमर खलीद, शर्जील इमाम आणि भीमा कोरेगांवचे 16 लोक जे आयज भितर आसात, तो कितें विशय? अशें जालें की जेन्ना ही BJPची गव्हर्मेंट, भाजपाची गव्हर्मेंट जेन्ना 2012 आयली, त्याच्या उपरांत आमकां एक बदल दिसलो. आनी तो बदल म्हणजे कितें, जे डेमोक्रेटीक व्हॅल्यू, जे लोकतांत्रीक मूल्य असले, आमचे लोकतांत्रीक तत्व असले, आमच्या सोसायटीचे, आमच्या समाजाचे जे लोकतांत्रीक तत्व असले, त्यांचं स्खलन सुरू झालं. आणि तेन्ना पासून अजून मेरेन तो स्खलन सुरूच आहा. उमर खालीद कोण ना शर्जील इमाम कोण हे सोदीत दळीक विचारात. हांव सांगता तुमकां, 2019 जेन्ना CAA प्रोटेस्ट जालो, नागरिकता कानून विरोधी जे आंदोलन झाले, त्या आंदोलनाचो हांव एक घटक आसलो. आणि त्या आंदोलनाचो घटक असल्या कारणान म्हाका दिल्ली वचचें पडलें. हांव 3 म्हयनो दिल्लीन आसलो. आणि ह्या 3 महिन्याच्या टायमान जितले CAA प्रोटेस्टचे, NRC प्रोटेस्टचे जे प्रमुख लोक असले, त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर म्हजो परिचय झाला. अख्तरिस्तान अन्सारी, सफुरा जरगर, जिचे तुम्ही नाव आयकता टीव्हीचेर, उमर खालीद, शर्जील इमाम यांच्या बरोबर बसून हांव एक कितलेशे सिगरेट ओडले आणि कितलेशे च्याचे कप रिकामे केले ते म्हाकाच माझी खबर ना. आणि त्याच्या बरोबर बरी मैत्री आहा. बरी मैत्री म्हणजे
जिवलग मित्र हा अशें सांगू शकना हांव, पण बऱ्या भाशेन तेच्या बरोबर म्हाजी उलोवणी आहा आनी हांव सगळ्याक वळखता. These people, they are the scholars, they are the intellectuals, they are the cream of our society. They are the best, what you can call education wise, intellect wise, personality wise, they are the best of the best people. आणि तुमकां आश्चर्य दिसतलें, उमर खालिदाची तुमकां हिस्ट्री सांगता तो JNUहून त्यांनी PhD केली. JNUसान त्यांनी PhD करून पोस्ट डॉक्टरल रिसर्च स्टुडंट तो. आणि जेन्ना त्यांनी पळयलें हे सगळे लोकतांत्रीक मूल्यांचे अवमूल्यन आमच्या देशांत कशें घडटा, तेका लागून त्यांनी प्रोटेस्ट चालू केलो. तेका लागून तो आयज भितर आहा. आणि जिविताचे 6 वर्ष गव्हर्मेंटान त्याचे पिड्यार केले. अजून पासून 6 वर्षां उपरांत बी त्याची केस, त्याची ट्रायल सुरू जावना अजून. हांव अन्याय न्हू, हो तुमकां अन्याय दिसना. शर्जील इमाम ग्रॅज्युएटेड फ्रॉम IIT, पोस्ट ग्रॅज्युएटेड फ्रॉम JNU, working in Netherlands, coming back to India to fight for the rights of his community. अशा भुरग्यांक सन्मान करपाक जाय. आणि सन्मान सोडून दियात तुम्ही त्यांचो जिविताचे जे क्रीम इयर्स आहा त्यांचे 6 वर्ष म्हणजे कितले. तरण्यात्याच्या जिविताचे 6 वर्ष पिड्यार केले म्हणजे त्याची तुम्ही अर्धी हयात तुम्ही काबार केली त्याची. आणि कित्याक लागून तो तुमचो राजनीतिक किंवा आयडियोलॉजिकल विरोधी आहा, शत्रू न्हू. डेमोक्रेसीमध्ये शत्रू आणि विरोधक ह्याच्यामध्ये जो अंतर असता तो अंतर दवरपाक जाय आणि त्या अंतराचो सन्मान करपाक जाय. ते सोडून गव्हर्नमेंट आयज दमनच्या रस्त्यार म्हणजे कोणत्याही मनशाचं पारिपत्य कसं करपाचं त्याच्या फाटल्यान आहा. आणि ही गव्हर्नमेंट जी आहा ही फासिस्ट गव्हर्नमेंट आहा. जशी हिटलरची गव्हर्नमेंट असली जर्मनीन, मुसोलिनीची गव्हर्नमेंट असली इटलीन, तशी आयज मोदीची गव्हर्नमेंट आहा हिंदुस्थानात. आणि ही गव्हर्नमेंट चड टायम रावची ना. हो टायम सरतलो आणि हो टायम सरल्या उपरांत एक आमकां नवो प्रभात पळोवच्या मेळटले. आणि ही सगळी परिस्थिती चेंज जातली, 100% चेंज जातली. म्हाका तरी विश्वास आहा की सब्र कर ये मुसीबत के दिन भी गुजर जाएंगे, हसने वालो तुम्हारे मगर चेहरे उतर जाएंगे, तशी ही गजाली. आता उमर खलीद आणि शर्जील इमामाच्या बाबतीत जेन्ना हो विशय येयलो तेन्ना थंय येवन तांकां डायरेक्ट टेररिस्ट म्हणप, तांचे अजून ट्रायलूय जावना, तेंच्यार जाल्ले आरोप सिद्धय जावना आणि तांकां डायरेक्ट टेररिस्ट म्हणप आणि त्याच्या संदर्भान एक प्रोटेस्ट काल ABVPचो आमी आझाद मैदानाचेर पळयलो की आमी उमर खलीद आणि शर्जील इमाम हे मात्तूय सहन करून घेवचे ना म्हणून. आता उमर खलीद, शर्जील इमाम हे सगळे मुस्लीम आणि मुस्लीम असल्यामुळे ते टेररिस्ट. बाकी कितलीशीच उदाहरणां आसात ज्या उदाहरणान आरोप सिद्ध जाल्या, न्यायालयान आरोप सिद्ध जाले, फाशी जाले, तरी अशा मनशांक आयज कितलेशेच लोक घेवन नाचतात, ताचें उदात्तीकरण जाता, ताचें ग्लोरिफिकेशन जाता, त्याच्या नांवाचेर नाटकां येतात, पिक्चरां येतात, तिवूय आमी पळयतात. मागीर हो डिफरन्स कित्याक? हे पळय अशी गजाल आहा की गांधीचे जे हत्यारे आहा त्यांच्या कडल्यान आमकां शिकपाची गरज. की लोकतंत्र कितें आहा, लोकतांत्रीक मूल्य कितें आहा, हे शिकपाची गरज आमकां गांधीच्या हत्यारां पासून तरी न्हू. एटलिस्ट वी आर हॅविंग दॅट स्टँडर्ड. वी डोंट वॉन्ट टू लर्न what is democracy, what is freedom, what is independence, what are our rights, who is nationalist, who is international. We don't want to learn these things from the killers of Gandhi. गांधीच्या हत्याराचे महिमा मंडन करपी जे लोक आहा ते तय करतले सोसायटीन की कोण देशभक्त आहा आणि कोण देशविरोधी आहा. म्हज्या बरोबर यात तुम्ही. हांव तुमकां इंट्रोडक्शन दितलो शर्जील इमामाचो, हांव तुमकां इंट्रोडक्शन दितलो उमर खालीदचो, हांव तुमकां इंट्रोडक्शन दितलो अख्तर अन्सारीचो, सफुरा जरगरचो, आसिफ इक्बाल तनाचो. आणि मागीर तुमकां कळटलें की हूम यू आर सिटींग विथ, हूम यू आर टॉकिंग विथ. हे जे लोक आहा जेंचें नांव हांवें घेतलें, हे जे भाजपाचे जे चुल्लू पुल्लू आहा हेंची कपासता सुद्दां मातूय तेंच्या पायाच्या नखाची होड करपाची तेंची कपासताच ना, हें तुमकां सांगता. सो एटलिस्ट सी फर्स्ट हूम यू आर टॉकिंग अबाउट. तुमची स्टेटस कितें आहा, तुमची पद कितें आहा, तुमची हैसियत केन्ना, तुमची अवकात कितें आहा आनी तेंची कितें आहा. अंडरस्टँड द डिफरन्स, फील द डिफरन्स अँड देन एक्ट. ही माझी तांकां सल्ला आहा. सुदीप दळवीक त्या दिसा वाद जालो. वाद जाल्या उपरांत सुदीप दळवीचेर थंय हल्लो जालो आणि मागीर सिच्युएशन मातशें टेन्स जाल्या उपरांत पुलिसांनी तुमकां भितर व्हेलें.
भायर एक अशें चित्र तयार जालें की सुदीप दळवीक बरोच पुलिसांनी बडयलो सुजयलो कांसुलां तेची फुलयलीं. आतां तुमच्या कांसुला वयल्यान तरी दिसना खंयच सुजललीं. कितें नेमकें घडलें? तुमकां पुलिसांनी भितर व्हेलें, कितें जालें? हांव तुमकां एक सांगता. तुमी एरेस्ट जाले, डिटेन जाले, कितले दीस भितर उरले, केन्ना सुटले? हांव एकूय दीस भितर नासलो. हांव भितर पुलीस स्टेशना भितर, कस्टडी भितर न्हय, पुलीस स्टेशना भितर मात 3 तासां खातीर आसलो. 3 वरां खातीर हांव भितर आसलो पुलीस स्टेशनान, कस्टडीन न्हय, जेलीन न्हय. आनी पुलिसाचो वेव्हार, गोंया पुलिसाचो वेव्हार, गोंय पुलीसचो वेव्हार हांव तुमकां सांगता. अख्ख्या इंडियन जितले पुलीस डिपार्टमेंट हांवें पळयले, महाराष्ट्र पुलीस, कर्नाटका पुलीस, मध्य प्रदेश पुलीस, दिल्ली पुलीस आनी पंजाब पुलीस, ह्या 5 पुलीस डिपार्टमेंटाचे म्हाका प्रत्यक्ष अनुभव आहा. द बेस्ट पुलीस डिपार्टमेंट इन इंडिया इज गोवा पुलीस डिपार्टमेंट, जे मनीसपण गोंयच्या मनशाच्या मना भितर आहा. आफ्टर ऑल, police people are also recruited from the society. Correct, absolutely. And Goan society is one of the best society. So from this best society, you can always expect the best quality human beings. And Goa police are more humane, more sensitive, more tolerant, and more peaceful or more relaxed, sushegat, as compared to other police departments of this country. आता तुमकां त्या प्रकरणान भितर व्हेले, डिटेन केले, लोकांक दिसले तेचेर FIR जातली आनी मागीर ताका बेल घेवचो पडटलो. ते जेन्ना लिगली जावपाक शकना ही जेन्ना गजाल लक्षात येयली तेन्ना तुमचेर एक नव्यान कंप्लेंट जाली. आनी नवी कंप्लेंट जाली ती आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ अ वुमन, अँड दॅट टू द कंप्लेंट हॅज बीन मेड बाय अ कावन्सिलर. शी इज आय थिंक लॉ, तिने कायद्याचें शिक्षण घेतलेलें आसा आनी कायद्याचें शिक्षण घेतल्या कारणान ती सोशल एक्टिविस्ट हेंचेर तेचेर कंप्लेनी फायल करीत आसा आनी FIR रजिस्टर करीत आसा. आता ही कंप्लेंट केन्ना फायल जाली आनी हाची चवकशी हांवें तुमकां सकाळीं आपयली, कितें जालें नेमकें? म्हाका आपयला, म्हजे स्टेटमेंट घेतलें म्हजें, आनी तेच्या उपरांत हांवें 4-5 पेपराचेर सायन केली आनी हांव भायर आहा. आय वॉज नॉट एट ऑल अरेस्टेड. आय वॉज, इफ समबडी सेज दॅट आय वॉज अरेस्टेड, इट इज अ फॅलसी. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट इज. आय वॉज देर इन पुलीस स्टेशन ओनली फॉर 3 hours. आनी कितली तारीख कितली तेणी 25 तारीख. 25 तारखेक रातचे 1 म्हणजे 26 सुरू जालेली. 1 हांव सुटलो आनी 2 हांव घरा पावलो. तर तो प्रकार सगळ्या गोंयान फेसबूक लायव्ह पळयलो. आता मॉडेस्टी तूं केन्ना केली आनी नेमको हो प्रकार केन्ना घडलो, हो तर लायव्ह ऑलरेडी सगळ्यांक दिसलेलोच आसा. त्या वेळार तुमच्या तोंडांतल्यान एक वायट उतर येयलें आनी त्या वायट उतराच्या तिडकीन तेंच्यांनी तुजेर हल्लोय केलो. आता ते वायट उतर खरें म्हटल्यार जो भुरगो तुज्या बरोबर आर्ग्युमेंट करतालो ताका तुवें म्हटलें न्ही, पूण दाखयलें अशें की ते वायट उतर त्या बायलेक म्हटलें. सो कितें तो भुरग्याक तूं वळखता? तो भुरगो म्हाका तेन्नाच प्रोटेस्टाच्या दौरानच म्हाका कळलें की तेचें नांव आहा निशिकार राऊत देसाई आनी ताचो बापूय पुंडलीक राऊत देसाई. पुंडलीक राऊत देसाई म्हाका बऱ्या भाशेन वळखता. आनी ह्या भुरग्याची आत्या जी आहा अपर्णा राऊत देसाई, जिका आमी अनु राऊत देसाई म्हणटात, अनु राऊत देसाई म्हाजी बरी फ्रेंड. गोवा इज अ स्मॉल प्लेस, एवरीबडी इज इंटरकनेक्टेड टू इच अदर, सोसायटी इज स्मॉल, इट्स अ फ्रेंडली सोसायटी. हे जे कितें तुमकां दुबाव आनी डिविजन्स आनी जे बटवारा तुमकां दिसता सोसायटीन आज, तो चड पडलो न्ही. तो जस्ट 12-13 years दीस इज हॅपनिंग. आनी अगोदर तर गोंय म्हणजे एक साक्षात गांव एक, आनी त्या भाशेन सगळ्यांचे मधूर संबंध आहा एकामेकाच्या बराबर. तर हांव इतलोच सांगू शकता, आय हॅव इन माय 45 वर्साची पिराय जाली म्हाजी. 45 वर्सां भितर कोणच्या बायली कडेन हांव डोळो वर करून अजून पासून तरी पळोवंक ना. बट येस, आय हॅव आउटरेज्ड द मॉडेस्टी ऑफ BJP RSS combined 100 times and I have got no shame to accept it. सुदीप बाब, आता मेरेन आमी पळयला फादर बिस्माका बरोबर तुमचें काम वेगवेगळ्या चळवळींनी, मागीर तुमी संगीतांतल्यान जागृताय करपाक एक प्रोग्राम म्युझिकल वॉरियर्स म्हणून तुमी सुरू केलो. हाव यू हॅव कनेक्टेड विथ फादर बिस्माक, आनी फादर बिस्माका बरोबर तुमी कितें नेमके कसल्या पद्दतीचे चळवळी केल्यो? पळय, फादर बिस्माकाचो आनी म्हाजो पयलो परिचय जालो जेन्ना ती दिल्लीन निर्भया केस घडली. निर्भया केस घडल्या उपरांत हांव संतापलो, हांव घवाळ्ळो भितर सावन, आनी कितें तरी बायकां खातीर करपाक जाय हें म्हाका दिसलें. आनी तूर ताजी इमिजिएट समस्या म्हाका दिसली, जी अत्यंत निकटस्थ समस्या जी म्हाका दिसली, ती समस्या म्हणजे जे भायली बसीन ट्रॅव्हल करतात. गोंयान बसीची वेवस्था कशी आहा आनी परिवहन जे म्हणटा कदंबाचे सुद्धा आनी प्रायवेट सुद्धा कशें आहा तें तुमकां सगळ्यांक खबर आहा. आनी मोलेस्टेशन जेका म्हणटा, बायलेच्या आंगार हात लावप, हात घालप, हे प्रकार चड घडटा. सो आय थॉट ऑफ डिस्ट्रिब्युटींग पेपर स्प्रे कॅनिस्टर्स टू एवरी वुमन
who travels in bus, so that they can take care of their defense, and instead of they going and complaining to police department that I have been molested, the molester should go and complain to police department that he is having pepper spray on his face. ती माझी योजना असली आणि त्या योजनेन म्हाका फादर बिस्मार्कान पहिल्या फावटी सहयोग केला आणि तशें हांव फादर बिस्मार्काच्या कॉन्टॅक्टान. त्याच्या उपरांत जशे जशे आमचे संबंध फुडें वाडले आनी ज्या भाशेन आमचो वेव्हार आसलो, ही वॉज लायक माय रियल लायफ फादर. ताका पाद्री असलो म्हणून ताका फादर बिस्मार्क म्हणटात लोक, पण म्हज्या खातीर तो म्हज्या सख्या बापूय सारको. दुसरें, जिवितान पहिली RTI जी फायल केली हांवें, तेची ड्राफ्टिंग फादर बिस्मार्कान म्हाका शिकयली. पहिली PIL जी कोर्टान फायल केली हांवें, पहिली PIL फादर बिस्मार्काच्या बरोबर फादर बिस्मार्क को लिटिगेंट असलो, मेन लिटिगेंट हांव असलो, आणि आमी दोगांनी मेळून ती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया PWD अँड गव्हर्नमेंट ऑफ गोवाच्या अगेन्स्ट फायल केली ती, आणि सुदैवाने आमी जिखलो. ती आमची पहिली PIL आणि पहिली विजय. हेचे आनंद फादर बिस्मार्काच्या बरोबर आमचे. तेन्ना परिस्थिती अशी असली, आयज जशी परिस्थिती आसा तशी परिस्थिती तेन्ना नासली. तेन्ना आमचे कडेन इतले पयशे नासले की आमी प्रॉपर 2 प्लेट फिश थाली रायस आमी अफोर्ड करूं शकता हे सांगपाची आमकां कपासार नासली. आणि त्या टायमार फादर बिस्मार्काच्या घरा कडेन रातचो जागून पिटिशन ड्राफ्ट करून RTIची एप्लिकेशन फायनलायज करून चड रात जावपाची. फादर बिस्मार्क म्हाका म्हणटालो की आतां तूं हांगाच न्हीद, हांगाच न्हीद. सो स्लिपींग देर, waking up in the morning, sleeping in his own bedroom, waking up in the morning, having a bread omelette with him, taking him on my bullet motorcycle and going to court, असो आमचो रुटीन असलो. आणि त्या भाशेन आमच्या संघर्षाची सुरवात झाली. मागीर त्याचे संघर्षाचे रूपांतरण म्युझिकल वॉरियर्सान घडलें. म्युझिकल वॉरियर चड पॉप्युलर जालो आणि तो पॉप्युलर असतानाच फादर बिस्मार्काची दुर्दैवी हत्या घडली, जेका गव्हर्नमेंट हत्या मानपाक रेडी ना अजून पासून. त्याच्या उपरांत म्हज्या जिवितान एक व्हडलो परिवर्तन आयलो. तेन्ना हांव फार्मास्युटिकल इंडस्ट्रीन एक फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट सायंटिस्ट म्हणून काम करीत असलो. एनक्यूब एथिकल्स लिमिटेड मडकईन जी कंपनी आहा ती कंपनी माझी निमाणी कंपनी असली जेन्ना जे हांव काम केलें. मागीर म्हाका दिसलें की दोन्ही ओड्यान पांय घालून हांव रावूं शकना. आयदर आय हॅव टू बी अ प्रोफेशनल ऑर आय हॅव टू बी अ सोशल एक्टिविस्ट. ताका लागून हांवें रिजायन केला आनी फूल टायम म्हाका ह्याच कामा खातीर आपणाक डेडिकेट केला की फादर बिस्मार्काचो जो मिशन आहा तो मिशन तरी जिवीत उरपाक जाय, मिशन तरी तो जितो उरपाक जाय. ताका लागून हांव फुडें सरलो. आणि जसं नारायण सुर्वे कवींनी म्हटलंय मराठीमध्ये की मनुष्य घडत घडत घडतो, त्याप्रमाणे हांव घडत घडत घडला. आता आम्ही अशें ऐकलं की तुम्ही लॉ कॉलेजीनूय ऍडमिशन घेतलेलें आणि तुम्ही लॉय शिकता म्हणून. गरज आहा. म्हणजे आयज म्हाजी पिराय 45 वर्षाची. 45व्या वर्षी जिविताच्या म्हाका कळ्ळें की आयज सोसायटीक एका बऱ्या लॉयराची, समाजाक एका बऱ्या वकिलाची, एडवोकेटाची गरज आहा. आणि म्हजेरच केसीस आहा, म्हाज्या केसीस एटलिस्ट हांव हँडल करूं शकता. आणि सिरियसली स्पिकींग कितें घडटा, जेन्ना तुमी एक कोर्टान वयता, जजा मुखार तुमी जेन्ना वयता तेन्ना तुमचो ओपिनियन आणि तुमच्या एडवोकेटाचो ओपिनियन केन्ना केन्ना अशें जाता तुमच्या ओपिनियन्समध्ये एक डिफरन्स आसता, एक अंतर आसता. आणि तो अंतर असून सुद्धा तुमकां ओगी रावचें पडटा कित्याक एडवोकेट तो आहा. तर what is in my heart or what is going on in my mind, to express it explicitly in my own words, I decided to pursue the career further as a lawyer, become a lawyer and do something good for the society. ह्या सोसायटीन म्हाका धाकट्याचो व्हडलो केलो. ह्या सोसायटी खातीर म्हजें सुद्दां कितें तरी एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कितें तरी एक जिम्मेदारी आहा. ती जिम्मेदारी कंप्लीट करपाक, पुरी करपाक हांव आतां एडवोकेट म्हणून शिकता. सेकंड इयर हांव VM सालगांवकर कॉलेज. थर्ड इयर रोखडोच पास करून तुम्ही म्हाका ब्लॅक कोट करतना म्हणटले. सुदीप बाब, आता जेन जीचे आंदोलन आमी आतां पळयलें ऑल ओव्हर इंडिया कशा पद्दतीन जेन जी रस्त्यार देंवली आणि ताका मागीर बाकीच्या युथांनी सपोर्ट केलो. आणि फर्स्ट टायम म्हटल्यार ह्या BJPच्या पूर्ण कार्यकाळान आमी फर्स्ट टायम पळयलें की खंय तरी सरकार बो डावन जालो आणि सरकार हॅज एग्रीड देअर डिमांड्स. ही जेन जी अशाच पद्दतीन वेगवेगळे विशय, देशा मुखावयले विशय, तांचे जेन्युअन विशय रिगार्डींग देअर करियर्स, रिगार्डींग देअर फ्युचर, ही जेन जी खरीच सिरियस आसा, सिरियस जावन काम करतली काय अशें हें फ्लूक घडलें? इतिहास और नदी अपना रास्ता स्वयं बनाती है. इनके लिए कोई रास्ता बनाने की जरूरत नहीं है, वो अपना रास्ता स्वयं ढूंढ लेते हैं. तोच प्रकार मनशाबरोबर आणि तरणाट्यांबरोबर, विशेष करून आदी करून तरणाट्यांबरोबर. तरणाट्या भितर
जी शक्ती आहा त्याच्या मना भितर जो उजवाड आहा त्याच्या मना भितर जी अग्नी आहा ती अग्नी तुमकां एक्सप्रेस केन्ना एक्सपिरियन्स करपाचें जाल्यार तुमकां कॅम्पस जे आसता कॉलेजीचे त्याची फेरी मारचें पडटलें तुमकां तेन्ना तुमकां कळटलें की ह्या भुरग्याच्या मनान कितें आहा हे भुरगे दिसता तुमकां की मस्ती करता फुटबॉल खेळतात क्रिकेट खेळतात आणि टी व्ही आणि मोबाईल फोन आणि व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया बियॉन्ड दॅट देर इज समथिंग विच इज गोईंग ऑन इन द माइंड अँड हार्ट ऑफ द स्टुडंट्स ऑफ दिस कंट्री ही जेन जी तुम्ही म्हणटा आफ्टर 2000 जन्मान आयलेले हे धाकटे भुरगे असले धाकटुले असले जेन्ना मोदी गव्हर्मेंट सरकारान आयली आणि तेन्ना पासून 12 वर्सां जाली 12 वर्सां त्यांच्या पिरायेचे त्यांनी फकत बीजेपीची गव्हर्मेंट लागली तांकां जेपी आंदोलन कितें तें तांकां खबर ना अण्णा आंदोलन कितें तें तांकां खबर ना तांकां बाबरी मस्जिद आंदोलन कितें तें तांकां खबर ना आरक्षण आंदोलन कितें आसलें तें तांकां खबर ना दे हॅव लिव्ड ऑल देअर लाईफ अंडर ऑल देअर थिंकिंग लाईफ ऑर ऑल देअर क्रिएटिव्ह लाईफ दे हॅव लिव्ड अंडर मोदी गव्हर्मेंट तर प्रो आणि कॉन कोणत्या गोष्टीचे कितें आसता तें तांकां खबर ना पण तांकां एक रियलायझेशन आहा की आमच्या बरोबर जे कितें घडटाय ते बरोबर घडना हे तांकां रियलायझेशन आहा आणि एका जनावराक सुद्धा रियलायझेशन असता की त्याच्या बरोबर जे कितें घडटा तें बरोबर आहा की ना कित्याक मनीस आहा आणि तरणाटे आहा एनर्जी आहा तातूंत त्या लोकांक तुम्ही फुटवू शकता सुदीप आणि एक गजाल प्रामुख्यान जे विरोधक उलयतात ते म्हटल्यार ज्या तरेन त्या दिसा भुरगे आझाद मैदानाचेर पयले दिसा भरले अनएक्सपेक्टेड म्हणजे कोणीच विचार करून नासलो की इतले भुरगे कशे येयले काय म्हणून आणि तातूंत मेनली नॉन गोवन भुरगे दिसले म्हणटकूच खूब अशे डावट्स क्रिएट जाले की कोणी तरी ह्या भुरग्यांक मुद्दम भायरसून हाडल्या हांगासर आणि हांगासर गोंयचे जे पीस आसा ते डिस्टर्ब करपाक लागून हे सगळे प्रकार जाल्ले त्या एजिटेशनान जे आसले भुरगे ते कोण नेमके गोंयांतले भुरगे गोंया भायले कितें म्हणजे वॉट इज युअर एक्सपिरियन्स बिकॉज यू वॉज एक्टीव इन दॅट एजिटेशन पहिली गजाल भायसान भुरगे हाडपाक भुरगे म्हणजे काही भेड बकरी न्हू आणि दुसरी गजाल आमी काही भाजपा काँग्रेस न्हू करेक्ट पहिली गजाल दुसरी गजाल ही की हे भुरगे खंयचे हे भुरगे गोंयांतल्या दर एकल्या घरात रावपी भुरगे दर एकल्या घराचे तरणाटे दर एकल्या शाळेचे दर एकल्या कॉलेजीचे भुरगे आणि ते भुरगे भायले की भितरले हे तुमकां म्हायती काडपाची उमेद असल्यार तुमकां तेच्या बरोबर बसून इंटरॅक्शन करचें पडटलें तेन्ना तुमकां कळटलें तेंच्या मनान कितें आहा आनी ते कोण आहा ते भायले आहा ते भितरले आहा आनी भायले असल्यार आर दे नॉट स्टुडंट्स आर दे नॉट द सिटिझन्स ऑफ इंडिया हो म्हजो प्रश्न तुम्ही म्हणटा की हो दिल्ली वालो हो बिहार वालो हो यूपी वालो भायले असल्यार सुद्दां आर दे नॉट इंडियन्स आर दे नॉट हॅव्हिंग अ सिटिझनशीप आर दे नॉट हॅव्हिंग सिटिझन्स कॉन्शियन्स आर दे नॉट अवेअर ऑफ देअर रिस्पॉन्सिबिलिटीज एज वेल एज ड्युटीज एज सिटिझन्स एज वेल एज देअर रायट्स तर ह्या सगळ्या गजाली आमकां पावचे पडटले हे इतलो सोपो विशय ना हो की एका भितरले आनी भायले हितून डिवायड करून तुमी तेका विशयाक भायर उडोवंक शकता इतलो सोपो विशय ना आणि एक सुदीप बाब माझा निमणो प्रश्न की जेन्ना कसलेंय आंदोलन जेन्ना चलता एक फोकस्ड आंदोलन आसता आणि दॅट आंदोलन इज रिलेट टू अ पर्टिक्युलर इश्यू आता कारापूरचें आंदोलन इज रिलेटेड टू द कारापूर इश्यू सारकें मागीर सेक्शन 39A आंदोलन रिलेटेड टू पर्टिक्युलर दॅट सेक्शन 39A आता हो जो विषय आसलो हे जे आंदोलन असले ते मेनली नीट पेपर लीक तेतूंतल्यान जाल्ले सुइसायड आणि फ्युचर ऑफ युथ्स ह्या अशा आंदोलनान हो विषय येवप म्हटल्यार उमर खलीद आणि हो विषय येवप हे कितपत योग्य आणि तुमकां दिसना की अशें जर विशयांतर जालें आंदोलनाच्या मेन फोकसांतल्यान जाल्यार ताचो फायदो हो सरकाराक जाता आणि सरकार त्याच नेमको गजालीचो फायदो घेता आणि हे सगळें आंदोलन ना जाल्यार ही जी एक युवा पिढी जी आतां उठता तांकां दाबपाचो प्रयत्न करता म्हणून पळय विशयांतर जावपाचें नसलें पण विशयांतर घडलें विशयांतर जालें हय एक पंजाबीन म्हणा की गई गल जबान ते तीर छुटया गई रूह कलबूत ते ओंदिनी एक फावटी भायर सरलेली गजाल एक फावटी सुटलेलो बाण आणि एक फावटी शरियासून भायर पडलेली आत्मा परतून येवची ना बरोबर सो यू कॅनॉट रिवर्स दॅट जे घडपाचें आसलें तें घडलें पण एक सांगता तुमकां प्रत्येक एका नाण्याचे दोन पैलू असता गजाल घडपाची नसली तरी घडली आमचो विशयांतर जालो आमच्या सेलिब्रेशनामध्ये रंगमय भंग झाला ती एक वेगळी गजाल पण एक पॉझिटिव्हली थिंकिंग धनात्मक दृष्ट्यान विचार करता
एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट हवा की आयज म्हाका लोक फोन करून विचारतात, व्हॉट्सॲप करून विचारतात की हो उमर खालीद कोण, हो शर्जील इमाम कोण. हांव जेन्ना सांगता की हे माझे फ्रेंड असले दिल्लीच्या टायमार, आंदोलनाच्या टायमार आंदोलन के साथी हमारे. लोकांमध्ये एक जिज्ञासा निर्मित झाली की शर्जील इमाम कोण. लोक आता युट्यूब आणि विकिपीडिया आणि वेगळ्या वेगळ्या साईट्स ओपन करून पळता की हो शर्जील इमाम कोण हा, ह्याचे क्वालिफिकेशन कितें आहा, कोणत्या कंपनीन असलो हो, ह्याचं कॅरियर कसो असलो आणि त्यांनी कसे सगळे सॅक्रिफायस करून आपल्या कम्युनिटी खातीर, जी मागासले वर्गीय कम्युनिटी आहा, मुस्लिम कम्युनिटी आहा, अल्पसंख्यक जे आहे देशातले त्यांच्या आपणाच्या कम्युनिटी खातीर तो कितें करता, कशें झगडटा. आणि झगडीत असून सुद्धा कितलो शांत आहा, कितलो नम्र आहा, कितलो कूल आणि काम डाऊन आहा ते म्हाका विचारात, हांव तुमकां सांगतो. सम थिंग्स आर ओनली नोन बाय एक्सपिरियन्स, दे कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड. So I want you, Sudeep, to give a message to all the social activists, all the people who have connected you or who have been involved in this agitation. एक कारण तुका डिटेन केलो, तुका आता तुजेर नवीन पुलीस कंप्लेनूय फायल जाल्या. लोकां भितर एक अरे बाबा हो आमच्या खातीर हांगासर झगडटलो आनी तेचेर आतां पुलीस कंप्लेन फायल जाल्या. सो कितें जातलें काय, सुदीपाक भितर उडयतले काय, सुदीपाक मारतले काय, सुदीपाक सुजयतले काय, वेगवेगळे चिंता लोकांक दिसपाक लागले. सो आय वॉन्ट यू पुट मेसेज टू ऑल दोज पीपल विथ रिगार्ड्स टू वॉट एवर हॅपनिंग विथ यू. ना, म्हाज्या बरोबर कांयच घडलें ना, कांयच जावचेंय ना. एक तुमकां सांगता, म्हज्या फाटल्यान एका खूब व्हडल्या मनशाचो हात आहा आनी त्या व्हडल्या मनशाचें नांव आहा फादर बिस्मार्क. फादर बिस्मार्काचो आशिर्वाद ज्या मेरेन म्हज्या कडेन आहा, कोणचोय माफिया, लँड माफिया म्हणा, मनी माफिया म्हणा, पॉलिटिकल माफिया म्हणा, कोणचोय माफिया, कोणचोय पोलीस डिपार्टमेंट, कोणचोय कोर्ट, लॉ अँड ऑर्डर, जस्टीस सिस्टममध्ये जे कोणी आहा, कोणी म्हज्या केसाक धक्का लावू शकना, कित्याक म्हज्या फाटल्यान फादर बिस्मार्काचो आशिर्वाद आहा. आनी हें पूर्ण गांभिर्यानी हांव तुमकां सांगता. म्हाका दिसता सुदीप बाबान जो मेसेज दिला तो मेसेज खूब इम्पॉर्टंट. तुमी विचार करता आसतले की बाबा हो मनीस कितें. पयरूच तुमी फेसबूक लायव्हाचेर ताका पळयलाच आसतलो कशा पद्दतीन तो आर्ग्युमेंट करतालो. खूब कमेंट हांव पळयतालो, कोण हो घाटी, ताका कोंकणी सारकी उलोवंक येयना, कोण हो मनीस, खंयसून मनीस येयला हो, गोंयचे आमचे कित्याक हो डिस्टर्ब करता. जो मनीस गोंया खातीर वावुरता, जिणे आपली पुराय जीण, यंग लायफ, आतां तो भुरगो 45 इयर्स, पूण हे पुराय जीण तेणी आपली गोंया खातीर, गोंयांतल्या वेगवेगळ्या विशया खातीर आयज वेचता तो. कारण तो मूळ गोंयचो. तेची फॅमिली खंयच्या तरी काळात मध्य प्रदेश इंदोराक स्थलांतरीत जाल्ली, म्हणून आपले मूळ सोदत गोंयांत येयलो आनी आयज गोंयच्या भुमी खातीर तो वावुरता. आनी ताका आमीच गोंयकार, खंयचो हो घाटी काय म्हणून अशा पद्दतीन ताचो उल्लेख करता. तो घाटी हो गोंयकारांक कळचो म्हणूनच मुद्दाम होवन सुदीप दळवीक हांवें आयच्या ह्या इंटरव्यूक हाडलो. दुसरी गजाल, आमी पुरायपणान आमची स्वतंत्र चळवळ जावं नाजाल्यार गोंयची मुक्ती चळवळ जावं, ज्या ज्या लोकांनी हौतात्म्य पत्करले ते सुदीप दळवी सारकेच क्रूग असलेले. कारण ते जर क्रूग नसले जाल्यार आपलो जीव देशा खातीर उदार करपाचें धाडस हे तेंच्या भितर तयारूच जावचें नसलें. असले क्रूग मनीस आसा म्हणूनच क्रांती जाता. आनी नशीब माना हे क्रूग मनीस आसा. असले जर क्रूग मनीस नसले जाल्यार तुमचें आमचें कितें जातलें आसलें आनी कितें जावपाचें हें वेगळेपणान सांगपाची गरज ना. म्हाका दिसता आयच्या ह्या संवादा उपरांत सुदीप दळवी कोण हें तरी निदान आमच्या गोंयकारांक कळटलें. दुसरी गजाल, बाबा हो घाटी काय हो कोण, जेचो देव कुळदेव गोंयान आसा तेका आमी घाटी म्हणटात. आनी आज भायल्यान हांगा येवन बरी अस्खलीत कोंकणी उलयले काय तो गोंयकार जाता, हें आमच्या गोंयचें दुर्दैव म्हणचें पडटलें आनी वेगळें कांयच ना. पुणून सुदीपान जें सांगलां की माघार नाही, फाटी घेवपाचो आतां विशयूच येना. आनी तांकां एक विश्वास आसा की तांच्या फाटल्यान फादर बिस्मार्काचो आशिर्वाद आसा आनी त्याच ध्येयान, त्याच निर्धारान ते फुडें वचत आसा. सुदीप बाब, तुमी खरें म्हटल्यार टायमान टायम काडून, म्हाका खबर आसा पुलीस कंप्लेंट, तेच्या उपरांत तुमचें इन्व्हेस्टिगेशन, आतां तुमकां बाकीच्यो फॉर्मेलिटीजूय करपाक जाय, तुमच्या लिगल वकिला कडेन वचून तुमकां बाकीच्यो गजाली करपाक जाय, तरी तुमी वेळान वेळ काडलो आनी आमच्या बरोबर हो संवाद साधलो. थँक्यू व्हेरी मच. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात.
फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.